मदत करून सगळ्या शेती लावायची ही आम्ही जिद्द केलेली आहे. मग आमिर खान येईल का भेटायला तुम्हाला? पाणी फाउंडेशन अहो त्यांचाच तर झालं उठून गं. झाला आता एक घास गेला तुमचा. हिचा एक घास गेला बाबा माझ्या चुऱ्या. हिचे मुलं 12 चुऱ्या वाचल्या. साप वाट लावताना साप घराबिरावर उऱ्या मारताना आमचे काच बिचव येतात. हल्ली हे मागच्या घरावर आहेत. बाई मस्त गंडवलंय म्हणा आता 12 भाजी बोलून. मी बोलू भाजी माना नको तो बोलतो कोलबी आहे. कोळबी कांदा बिंदा द्या पद्धतशीर. मग असा काम नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आता चालू आहे मी शेतावर, म्हणजे आता पण आहे मी शेतावर. बा शाबाश, ही वांढरा कधी जवळ अजिबात घाबरत नाही रे. आता पण मी शेतावरच आहे. हा आहे आमचा शेतातला घर आणि तिकडे आहे बाईंचा शेत. म्हणजे एक शेत टाकून बाईंचा शेत. जाम वांढरा बेकार बेकार. चाल दिसली का ही घराजवळ. हो बघा कसा बघतोय, घाबरच नाही बिलकुल. आल्या काय टाकाच असं वर्षी. ही आता आम्हाला सवय झाली वांढराची. माकडा नाही हो, ही काले थोबाराची वांढरा आहेत, बेकार असतात. सो आज आहेत बाईंच्या शेतावर लावायला माणसा. सो तिथं चालू. बरेच दिवस बाई भेटल्या नाही आम्हाला पण नाही, तुम्हाला पण नाही. आज भेटते. लावायला माणसं. फुल घुसारी होते इथं रास. कधी कधी घराजवळ सापा पण येतात आमचे. ती पण सवय झाली आम्हाला. बरीच जण आहेत. काय र कुठची रस्ता आहे. सगळा पॅक. भाई आऊसा आवण कणाला 12 माणसं केली. मदत काय अरे पण 3 तासांनी तुम्ही लावून मोकला व्हाल जेवायला घरा. हा पाणी फाउंडेशनचा गट आहे. अच्छा, त्याच्यामुळे आम्ही एकामेकाला मदत करतो. एखाद्याचा जरी रोप नसला तरी तो बघा, आता मला वाटलं का मला कमी पडेल, तो तिकडे आणलाय, एकाने तो दिलाय, एकाने यो दिलाय, एकाने इकडे दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने देऊन एकमेकाला मदत करून सगळ्या शेती लावायची ही आम्ही जिद्द केलेली आहे. मग आमिर खान येईल का भेटायला तुम्हाला? पाणी फाउंडेशन अहो त्यांचाच तर झालं उठून गं. मग आमिर खान आल्यावर मला सांगा. हो मग. अरे बाबा त्यांचाच तर गट. पाणी फाउंडेशनला प्रशिक्षणाला गेलो होतो. मग नाही तर आपण आमिर खानच्या घरात जाऊ. मकरन येईल. दुसरं कोणतं? सयाजी शिंदे. हा ते पण काय बोलता हो. एका गटात आहोत. मग मोठे पोचला आहो तुम्ही हल्ली. मग तेव्हाच आली आम्हाला विसरलो. तेव्हा तुम्हाला कसं काय विसराल बाबा. आता बघ बाई पण यो शेत यंदाच लावाल तुम्ही. चालला शेत. यंदा जाईल. चालला शेत फुलाला. चालला मग जाईल तर जाईल, पण तरी जिद्द का हरू. अरे यो नाही दुसरा लावू आम्ही, पण लावणार म्हणजे लावणार. जिद्द म्हणजे जिद्द. आता काही अर्धा शेत चालला आपला सगळ्यांचा. अर्धा जाऊ दे. आठवणी बघायला भेटतील का आपल्याला? शेताच्या आठवणी बघायला भेटतील. मग
अर्धा. 300 जाते 300. तो नंबर पासून चाललाय. चला गाणे होते बाई 1-2 मिनिटाचा हो, जास्त मोठा नको हो. शेतावर आली ही 12 माणसं, शेतावर आली ही 12 माणसं. 11 आहेत बोलत. शेतावर आली 12 मी 13वा. शेतावर आली 12 माणसं, शेतावर आली 12 माणसं, शेतावर आली 12 माणसांना केल्या 12 भाज्या, 12 माणसांना केल्या. बाई पण ही नाही सभे, आज शुक्रवारचं तुम्ही भाजी खावायला घालता हो? हं? मला वाटलं मटण बिटन असेल, भाजी. ती बोलली आम्हाला कोळड्याच हव्या, ती बोलली आम्हाला कोळड्याच हव्या. खारींच्याच पाहिजे. खारींच्याच कोलब्या पाहिजे आम्हाला. वरीच्या मग त्याच ग खारींच्या नाही. मग काय बोलत अजून मॅडम येवायच्या आहेत. कंचा? मॅडम येणार आहेत. लावाला मग काय आमिर खानला बोलू आपण पुढच्या वर्षी. आता सुषमा मॅडम इथे येणार आहेत. सुषमा मॅडम बाळा हा जेवायला ग इथं हा. जेवायला इथंच. आता भाजी कोण जेवल भाई सांगा शुक्रवारचे. अरे बाबा 12 माणसां खाशील तो कसा नाही, एकटा बसून खाशील तो कसा. 12 माणसांची तर येणार आहे का? जेवूनच जाईन मी आज. मग जेवायलाच पाहिजे. हा मग शेताचं जेवण कला केलाय. समाधान करतो ना आपण. तो घरचं जेवण फरक आहे. तुझ्या घरचा रोज खात. 100% आज जेवूनच जाईन ना. मग अख्खा शेत लावूनच जाईन बस. ते दिवस आम्ही काय केलं, सगळी बाया असा यांची धरल्या. हा न या अरे पण ही गोरी चिंबोरी नाही नाही रे, खेकरी आहे. पण हिला चौकटी आहे. खेकऱ्या ना. अरे मग यान कॅल्शियम आहे. खेकरी खाता हो तुम्ही? तसं नाही रे, आम्ही त्या दिवशी किती 12 आणल्या होत्या करून 12 जणांना. 12 जणांनी 12 खाल्या इतरा. अच्छा आता सोडताव काय नागे सोडून? आता बघ हं, गोरकटी आहे त्यान. जागो काम केलं तिथं. गोरान भरलेली ही. हो बघ हो, कसली हो, गोरान हो. भरली. बघ बघ कसली गोरान भरली. हो सगळेही आम्ही खाल्या खेकरी. ते खेकरी खात का नाही पण लोक? आम्ही खातो. खातो काय औषध? हा कसला गोर आहे बघ. झाला आता एक घास गेला तुमचा. हिचा एक घास गेला बाबा माझ्या चुऱ्या. हिचे मुलं 12 चुऱ्या वाचल्या. मग हिला आता 12 मारली तर 12 वाचली. साप वाट लावताना साप घरा बिराव उऱ्या मारताना आमचे काचव बिचव येतात. हल्ली हे मागच्या घरावर आहेत. घसा नीट करा आधी. तुझ्यासाठी प्राणाचा मी दिवा लाविते. सुखाने तू रहा बाला. आशीर्वाद तुला आईचा. वा आशीर्वाद तुला आईचा. काय ना क्या
इकडे वाघ. हे बघ. बोलो, इकडे बघ. अख्खा शेत लावतीन बाई एकटी. आज जावंच आहे म्हणून त्यांना. अशी रस्ता जावायला पारंपरिक शेती म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेतलाय बाईंनी. जवळपास 10-12 महिला आहेत याच्यात. पहिला नंबर आला तर डायरेक्ट 25 लाख रुपये भेटतील. सो त्याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे. मॅडम आल्यात मार्गदर्शन करायला. सगळा सिस्टमॅटिक लावतील आता. बघा 2 पाती झाल्या का मी तुम्हाला दाखवेन सविस्तर. पाणी फाउंडेशन म्हणून असतं. त्यात भरपूर शेतीच्या स्पर्धा चालू असतात. म्हणजे भरपूर गावांनी पार्टिसिपेंट पण केलं याच्यामध्ये. आणि चिरनेरमध्ये सुद्धा 5 गट आहेत. त्यातून हा एक गट बाईंचा. आता त्यांनी लावणीमध्ये पण नाव टाकलं आहे स्पर्धेमध्ये. जर पहिला नंबर आला तर पूर्ण राज्यात 25 लाख, नाहीतर मग जिल्ह्यात 1 लाख. सो बघूया. राज्यातच नंबर काढायचा प्रयत्न चालू आहे. मजा मस्ती करून लावतात. कोयता वाटतं भेटला. डायरेक्ट दगडायचे काय. ते उचलून थोडा पुढे गेला. इतका अंतर ठेवा. मधील उचल का सुवर्ण पुढे सगळा सिस्टमॅटिक करायला लागतं. टोटल एक फुटाचं फक्त ठेवायचं डिस्टन्स. पट्टा पद्धत शेती केरळची स्टाईल आहे. भरपूर अजून काही लावल्या 4-5 शेता वेगवेगळ्या स्टाईलने. मॅडम कुठल्या कुठल्या स्टाईलने शेती लावली आता. 4 सूत्री पद्धत आणि ही जी पद्धत आहे ना ही पट्टा पद्धत. पट्टा पद्धत याच्यामुळे काय होईल माहितीये काय, रोपांना पाहिजे तसं हवा पाणी आणि जमिनीतलं जे अन्नद्रव्य आहे ना ते वेळोवेळी आणि योग्य वेळी पुरवलं जाईल. त्यासाठी पट्टा पद्धत करायची आपल्याला. आणि या ज्या पट्ट्यामध्ये ना आपल्याला खत टाकणे, फवारणी करणे, इतर शेतीची जी आंतरमशागतीची कामं आहेत ना ती करणं सोपं जाते. त्यामुळे ही पद्धत सगळ्यात फायदेशीर आहे. फायदेशीर. बाबा लावला पद्धतशीर कार्यक्रम केलेला आहे. जेवाला भोजन, जेवणावरचं आपल्या शेतावरचं भोजन. भात आता दाखवते थांब. ही केरला स्टाईल शेती. यो गॅप ठेवलाय तो खतबीट टाकाला ना. हे बघ सांग माहिती सांग. हे काय
चिकन शिव काय बारा- तेलाचा रस्सा नाही 12 भाज्यांचा कालवण. 12 भाज्यांचा कालवण काय 12 भाज्यांचा कालवण कसा भाजी ती अरे पण त्यान या टाकलाय ने शेतावर बाकी जेवायला मजा येतं हं? आणि वर्षातून एकदा दोनदा दोनदा हे बाय आता ताट भरा. 12 भाज्यांचा रस्सा आणि चिकन काय आता मस्तपैकी हे मारून बसा. काय मारून छान मांडून बसा हे बघ घे. बाई मग काय तुम्हाला कसं वाटते स्पर्धन उतरलो मस्त हं? वर्धन मग 25 लाखाचा काय कराल हे बघ 25 लाखाचा काय कर बाकी काही नको. जेव्हा आम्ही माणगावला गेलो तेव्हा प्रशिक्षण घेतला एवढी मजा वाटली का उरण तालुक्याची सगळी जण आम्ही एकत्र होतो. काय खेळ न काय मजा. आता ते झाल्यावर गट निर्माण केला. यस गट निर्माण केला तर गटाने व्यवस्थित सगळं करून देतात. मग काय भारी आहे तोच येईल आपला नंबर बक्षीस. तुमचा तोच आपला बक्षीस. योच बक्षीस आमचा. योच बक्षीस. बरोबर. बाई मस्त गंडवलंय म्हणा आता 12 भाजी बोलून मी बोलू भाजी म्हणा नको तू बोलतो कोलबी आहे कोळबी कांदा बिंदा द्या पद्धतशीर मग असा काम मस्त आता जेवतो का नाही काम 25. शेतावर बऱ्या झाल्याने का 12 भाज्यांचा. मस्त जेवण केलं शेतावर आणि शेतावरचं जेवण खरंच भारी असतं जाम भारी असतं. घरात आमच्या आहे मॅडम काय करतो आराम. घरात आमच्या मटण आहे तरी पण मी शेतावर जाऊन जेवलो. ॲक्च्युली गेलेलो असंच मी बाईंना भेटायला पण तिथं जाऊन समजलं काय बाईने मस्त स्पर्धेबिर्धेत भाग घेतलाय. काय जेवते मी जेवायला बसलीस मी आलो जेवून. तुम्ही जेवलं पण मग हे बघ अजून हात बघ माझं पण झालं जेवण समजा लगेच जेवण आलं. मग अर्धे एल दिली अर्धे एली होतो शेतावर 10ला गेलो 2ला आलो. सो चलो मस्त मटन तोड मी तोडला चिकन. हा का मला माहिती होतं आपल्या इथं मटन आहे तरी पण मी तिथं जेवलो शेतावर पण लागला भारी शेतावरचं भारी सगळा सोपरा साफ करून आलो. हा ना. सो चला आजचा ब्लॉग इथंच एंड करू. मस्त कोण कोण अजून पारंपरिक शेती करत असेल तर स्पर्धेमध्ये भाग घ्या सहभागी व्हा. मी एक या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवला की शेतीमध्ये पण स्पर्धा असतात. सो चला मग मला तिथं जाऊन समजला शेतीमध्ये म्हणजे लावण्याच्या अच्छा. हां. सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय. बाय.